A very good morning to my dear students. Yesterday, we have talked about the father returning home. First of all, we have discussed icebreakers. We have completed it. So, today, we'll start about the poet. See, the poet is Dilip Chitre, 1938 to 2009, was celebrated bilingual poet and translator with remarkable work in Marathi and English. आता बघा, दिलीप चित्रे belongs from Maharashtra. From Maharashtra. See, he was celebrated bilingual poet. आता bilingual poet म्हणजे दिलीप चित्रेंनी मराठीमध्येही कविता लिहिलेत आणि इंग्लिशमध्येही कविता लिहिलेल्या आहेत. आणि जर आपण कविता पाहिल्या त्या बऱ्याचशा कविता ह्या मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेल्या ह्या कविता असलेल्या पाहायला मिळतील आणि अतिशय सुंदर आणि मनाला भिडतील अशा शब्दामध्ये यांनी काय केलेत, कविता लिहिलेत. With remarkable work in Marathi and English, his versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. आता बघा, यांचं कार्य फक्त ॲज अ पोएट म्हणून फक्त कवितेशी निगडीतच आहे असं नाही, तर ही वॉज अ गुड पेंटर, अति सुंदर आर्टिस्ट होते ते. फिल्म मेकिंगमध्ये त्यांनी करिअर केले अँड हिज नोटेबल कंट्रीब्युशन टू अ मॅगझिन कॉलमनिस्ट, स्तंभलेख किंवा अग्रलेख आपण ज्याला म्हणतो, ह्या आर्टिकलसुद्धा त्यांनी पेपरमध्ये लिहिलेले आहेत. कॉलम ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकादमी अवॉर्ड both for poetry as well as for his well-known translation work says Tuka, popular abhangs, spiritual poems by संत तुकाराम. बघा, आणि यांच्या ह्या कार्यासाठीच काय केलं आहे, दिलीप चित्रेंना साहित्य अकादमी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. मग हा पुरस्कार कशासाठी दिलेला आहे बघा, तर हा पुरस्कार त्यांचं एक पोएट म्हणून, एक कवी म्हणून त्यांचं जे कार्य आहे, ॲज अ पोएट ही हॅज डन अ व्हेरी गुड वर्क अँड फॉर दॅट वर्क इन पोएट्री ही हॅज रिसिव्ड अ साहित्य अकादमी अवॉर्ड ॲज वेल ॲज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क. तुका सेज, तुका म्हणे, हे संत तुकारामांचे जे अभंग आहेत, सुंदर असे अभंग, रसाळ असे अभंग, ह्या सर्व अभंगांचं त्यांनी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि ह्या त्यांच्या कार्यासाठीच काय केलेलं आहे, त्यांना हा साहित्य अकादमी हा पुरस्कार इथं दिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. ही हॅज स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क्स ऑफ सेन्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी काय केलं आहे, एक हे संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, हे संत अभंगवाणी आपण ज्याला म्हणूया, अभंगवाणीचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचं काम वयाच्या 16व्या वर्षीपासून केलेलं आहे. एक्झाईल, alienation, self-disintegration and death are observed to be the major themes of his work. Exile, बहिष्कार, एक्झाईल नावाची सुंदर अशी कविता यांनी लिहिलेली आहे. आता ही बघा, ॲलिनेशन ऑफ सेल्फ डिसइंटिग्रेशन, एक्झाईल, स्वतःपासून, इतरांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणे आणि स्वची जाणीव करून घेणे, दॅट मॅटर्स. इथे ह्याला महत्त्व आहे त्यांनी दिलेलं आहे. आणि अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स, आणि मृत्यू. जर आपण ह्या दिलीप चित्रेंच्या कविता पाहिल्या तर बऱ्यापैकी कवितांच्यामध्ये तुम्हाला एक थीम पाहायला मिळेल. ती थीम म्हणजे एक्झाईल, ज्याला आपण बहिष्कार म्हणू, बहिष्कृत करणं. आता इथं बहिष्कृत समाजातली जी बहिष्कृत प्रथा होती ती प्रथा न वेगळं, तर स्वतःला एक्झाईल करून घेणं. त्यानंतर मृत्यू, स्वतःला एकटं करणं,
ह्याच प्रकारच्या ह्या थीमच्या आधारावरतीच यांनी कविता लिहिलेल्या आहेत. अँड टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स, बऱ्यापैकी कविता या थीमवरच अवलंबून असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता आपली पोएम बघा. फादर रिटर्निंग होम, वडील घरी परतत असताना, वडील घरी परत येत असताना. द पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज, तुरुंग. इट ड्रॉज पोर्ट्रेट ऑफ सब अर्बन कम्युटर म्हणजे प्रवासी. कम्युटर म्हणजे काय? प्रवासी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करणारे हे प्रवासी कम्युटर. मग आता टायटलवरून आपल्याला कळेल, अ फादर रिटर्निंग होम, वडील घराकडे येत असताना, म्हणजेच वडिलांच्या प्रवासाविषयी ही कविता आहे. It depicts its dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. Dull, निरस, monotonous, एकच. काल जे घडलं कालही हेच, आजही हेच. कालही भेंडीची भाजी, आजही भेंडीची भाजी, दुपारी भेंडीची भाजी, संध्याकाळी भेंडीची भाजी. याला आपण मोनोटोनस म्हणा. एक्झॉस्टिंग त्रस्त करून टाकणार. अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन, पिटिएबल दयावान, कीव आणणारा दैनंदिन रुटीन. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड एलिनेशन ॲट होम विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आणि बघा, इट डिस्क्राइब्स, मग ह्या कवितेमध्ये तुम्हाला हे वर्णन पाहायला मिळेल. डिस्क्राइब्स द फोर्स्ड एलिनेशन, घरामध्ये सुद्धा एकटं वातावरण आहे, एकटंपणा, विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड. आता घरामध्ये एकटं म्हणजे आपल्या वडिलांना घरी यायला कामावरून रात्रीचे 10 वाजतात आणि तोपर्यंत सगळे जेवलेले असतात. मग उरलेलं अन्न वडिलांना द्यायचं. अँड लॅक ऑफ शेअरिंग, आणि इथं वडिलांची वाट कोणीच पाहत नाही जेवत असताना. ही वाईट आहे. His children refuse to share their joys and sorrows with the hard-working father who, as a result, is forced to retire into solitude. बघा, इथं वडिलांची अवस्था काय झाली बघा. इथं मुलं त्यांचा आनंद त्यांच्याशी शेअर करत नाही आहेत. मुलं काय करतायत? आपल्या वडिलांसोबत त्यांचा आनंद शेअर करत नाहीत, शेअर करू इच्छित नाहीत. इवन वडील तर इतकं कष्ट करतायत तरीसुद्धा वडिलांना आधार ते देत नाही आहेत. हे खूप वाईट आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर सॉलिट्यूड, इतरांच्यापासून पूर्णपणे वेगळं राहणं. आणि म्हणून इथं वडील काय झाले, इतरांच्यापासून खूप लांब गेलेत. त्यांच्यामधले आणि त्यांच्या मुलांच्या मधला, कुटुंबांच्या मधला इथं संवाद कुठेतरी हरवला आहे. संवाद नाहीसा झाला आहे. मुलांच्यामधला आनंद नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी तर घडल्या आहेत. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन. आणि ज्या घरात एका व्यक्तीला एकटं पडलं असेल तर पूर्णपणे वेगळं वातावरण फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि हेच इथं आपल्या कवीला इथंच मांडायचं आहे. कवी आपल्या शब्दातून इथं मांडतोय बाळांना. बघा, अतिशय सुंदर कविता आहे. आता ही कविता पाहत असताना आणखीन एक मराठीमधलं सुंदर असं गीत इथं आठवतं. सलील कुलकर्णी आणि संदीप करे या दोघांनीही लिहिलेलं कोमिजून निजलेली एक परिघाने ही सुंदर असं गीत. इवन सांगायचे आहे माझ्या सानुल्यावाला. इवन ही जी गोष्ट आहे बाबांच्या विषयी सुद्धा अशीच ह्या दोन्ही कविता एकच असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील किंवा दोन्हींचा भाग एकच आहे. इथं मात्र काय होतं, इथं ती लहान बाळ आपल्या बाबांना म्हणतं, बाबा तुम्ही खूप काम करता, बाबा मला तुम्ही गोष्ट सांगणार आहात, मला गोष्ट सांगायची आहे, तुमची वाट पाहायची आहे. वाट पाहती बसलेली असते आणि बाबा मात्र येत नाही. आटपाट नगरात गर्दी होती भारी असे सुंदर गाणं आहे ते. बघा, तुम्हाला मिळतं का? यू हॅव टू सर्च इट ऑन द नेट. बघा, सुंदर असं गीत त्यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा बाबांच्यावरच आधारित आहे. आणि आपली कवितासुद्धा इथं आधारित असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त 1-2 मिनटं फक्त ऐका तुम्ही, तुम्हाला सुद्धा कळेल.
चार भिंतीत धावून दिसभर दमवला, कसा चिमणासा जीव कसा बसा रमवला. चार भिंतीत धावून दिसभर दमवला, आता पुरे झोप सोन्या कुणी म्हणतच नाही. निजर दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही. दूर देशी गेला बाबा. आता इथं ह्या गाण्यात तुम्हाला एक गोष्ट पाहावीशी पाहायला वाटेल. घरामध्ये कोणीच नाही आहे, की घरामध्ये कोणीच नाही आहे आणि त्या लहान बाळाला त्यांनी घरामध्ये एक सोडलं आहे. आईसुद्धा गावी गेले, बाई इवन कामाला गेलेल्या आहेत आणि बाबासुद्धा कामाला गेलेले आहेत. काय अवस्था होत असेल बिचाऱ्याची, ही इथं गोष्ट इथं जाणं गरजेचं आहे. आणखीन एक संदीप खली यांचंसुद्धा गीत आहे, ते सुद्धा तुम्ही ऐकावं, ते सुद्धा पाहावं, की बाबांच्या विषयी अतिशय सुंदर असे बोल त्यांनी इथं मांडलेले आहेत. एकच मिनिट. अतिशय सुंदर असं बाबांच्या भावना काय आहेत हे इथं तुम्हाला नक्कीच सांगतील. अजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या जानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना, ना 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 ना, ना 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 ना, ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना, ना 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 ना, ना 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 ना. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली काय झाले माहिती फोन आलाय. हां, तुला झोपेतच पाहतो दुरून. असा गेलो आहे बाळा पुराड पुन्हा, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देवले कराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेला का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. ना
कसे वाटले आपले हे बाबा संदीप कुलकर्णी आणि संदीप खरे आणि सलील कुलकर्णी या दोघांनी हे गीतबद्ध केलं, हे सुंदर असं गीत. ह्यातले बाबा आणि आपण जे पाहणार आहोत फादर रिटर्निंग होममधले बाबा, ह्या दोघांच्यामध्ये काही फरक नाही बाळांनो. इथं फरक फक्त एकच, इथं बाबा आपल्या मुलीला वेळ देऊ शकत नाहीत. त्यांचा प्रवास इथं महत्त्वाचा आहे, प्रवासाचा त्यांचा वेळ इथं गेलेला आहे, पण त्यांच्या मनात मात्र आपल्या मुलींच्या विषयी असणारं प्रेम हे मात्र इथं काय सजग असलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. हे इथं आपल्यासाठी आपण इथं विचार करणं गरजेचं आहे. आणि मग आपण जे बाबा पाहणार आहोत ते बाबा आणि हे बाबा इव्हन आपल्या सर्वांचेच बाबा, यामध्ये फरक काय पाहतो का सर्वांचे बाबा एकच आहेत, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा, आज आपण इथं थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला कविता पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.